नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की CTET एक्झामचे फॉर्म जे आहेत ते 27 भरणं स्टार्ट झालेले आहे. ज्यावेळेस त्यांनी पहिलं नोटिफिकेशन टाकलं होतं की 8 फेब्रुवारीला ही एक्झाम होणार आहे, तर त्याबाबत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. त्यानंतर 27 तारखेपासून हे फॉर्म भरणं चालू झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की 27 तारखेला ज्यावेळेसपासून फॉर्म 27/11 भरणं स्टार्ट आहे ते 18/12 म्हणजे या महिन्याच्या 18 तारखेपर्यंत आता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. तर आता 12 तारीख आहे, तर तुम्ही 18 तारखेपर्यंत हे फॉर्म भरू शकता. तर CTETचं एक्झाम देणं हे थोडं TETपेक्षा जरा सोपं असतं. तर तुम्ही ती एक्झाम ज्यांना आवश्यकच आहे पास होणं, तर त्यांनी नक्की द्या. कारण परत आपलं TET एक्झाम कधी होते, वर्षातून एकदा होते की नाही होते हे माहीत नाही. त्यामुळं CTET एक्झाम देणं हे गरजेचं आहे. कारण पुढच्या वेळेस CTETचं सुद्धा काय आहे की अभ्यासक्रमात चेंज होण्याची जास्त शक्यता आहे. यावेळेस बरेचसं मटेरियल अवेलेबल आहे, खूपसे पेपर अवेलेबल आहेत, त्यातून पास होणं हे खूप सोपं आहे. मी ज्यावेळेस CTET एक्झाम दिली होती त्यावेळेस मी ती 2012 साली दिली होती आणि दोन्ही पेपर त्यावेळेस अलाउड होते की BEd झालेल्यांना दोन्ही पेपर देता येत होते. मी त्यावेळेस दोन्ही पेपर दिले होते. त्यानंतरसुद्धा 19 साली मी ज्यावेळेस दिली त्यावेळेस 7 वर्षाचा नियम होता की 7 वर्षांनी ते सर्टिफिकेट बाद होत होतं आणि तुम्हाला पुन्हा एक्झाम द्यावी लागत होती. त्यावेळेससुद्धा मी दिली आणि त्यावेळेससुद्धा मी पास झाले होते. त्यामुळे मी हे सांगू शकते की तुम्ही CTET एक्झाम ही फार हार्ड नसते, तुम्ही पास होऊ शकता. पण प्रत्येक परीक्षेसाठी अभ्यास हा करावाच लागतो. तर आता त्यासाठी भाषा मी कशा निवडल्या होत्या आणि कोणतं माध्यम निवडलं होतं त्याबद्दल थोडं सांगते. तर हे तुम्ही पाहू शकता की इथं जो पेपर आहे CTETचा, तर मॉर्निंग शिफ्टचा पेपर त्यांनी काय केलेला आहे, पेपर 2 जो आहे तो मॉर्निंग शिफ्टला टाकलेला आहे, तो 9:30 ते 12 ठेवलेला आहे. आणि पेपर 1 जो आहे तो इव्हिनिंग शिफ्टला दिला आहे, तो 2:30 वाजल्यापासून पासून 5 वाजेपर्यंत असा त्यांनी ठेवलेला आहे 8 फेब्रुवारीला. त्यानंतर पहा की जे तुम्ही लँग्वेज निवडायचं, जे लँग्वेजचं माध्यम, आता परीक्षेचं माध्यम हे फक्त पेपर हा फक्त 2 भाषांमध्येच येत असतो, एकतर इंग्लिश माध्यम किंवा हिंदी माध्यम. तर तुम्ही हिंदी माध्यम निवडा. आणि ज्यांना इंग्लिश चांगलं जमतं त्यांनी इंग्लिश लँग्वेज घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला इंग्लिशबद्दल थोडं जरी तुम्हाला डाऊट असेल की नाही जमणार, तर त्यांनी घेऊ नये. कारण की मराठी आणि हिंदी यांचं ग्रामरही सोपं असतं आणि तुम्ही ते इझिली त्याच्यामध्ये 25-25 मार्क हे स्कोअर करू शकता दोन्ही लँग्वेजमध्ये, लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंडमध्ये. 30 पैकी 25 मिळवणं हे खूप सोपं आहे. त्यासाठी थोडंसं तुम्हाला लक्ष देऊन पाहणं गरजेचं आहे. आता हा जो पेपर आहे तो तुम्ही पाहू शकता की मराठी भाषेचे परिशिष्ट आहे. इथं तुम्ही पाहू शकता की मराठी भाषा परिशिष्ट म्हणजे मराठी भाषेचा ह्या पेपर आहे. तर याच्यामध्ये लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड, आता इथं तुम्ही पाहू शकता की आता ही लँग्वेज फर्स्ट आहे, भाषा 1. त्याच्यामध्ये 91 ते 120 हे प्रश्न येतात. तर त्यामध्ये पहिला जो भाषा तुम्ही निवडली तर ती मराठी निवडली किंवा हिंदी निवडली. तर आता पहिली भाषा जर तुम्ही मराठी निवडली तर इथं पहिला जो आहे तो पॅरेग्राफ येतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आणि दुसरी काय ती कविता येते. आता सगळ्या जेवढ्या लँग्वेज आहे त्यामध्ये हाच पॅटर्न फॉलो केला जातो की जर तुम्ही भाषा पहिली निवडली तर पहिल्या भाषेच्या वेळेस तुम्हाला एक पॅरेग्राफ आणि एक कविताचा पॅरेग्राफ येतो. मग कवितेचा जो पॅरेग्राफ येतो, जर समजा तुम्ही हिंदी भाषा निवडली फर्स्ट, तर तुम्हाला हिंदी भाषेचा कवितेचा पॅरेग्राफ आला तर तो तुम्हाला हार्ड जाईल. कारण तो तुम्हाला त्याच्यातले जे छोटे छोटे शब्द असतात त्या शब्दांच्या अर्थछटांवर प्रश्न विचारले जातात आणि जर ते तुम्हाला नाही कळले तर तुम्ही मग त्याच्यामध्ये तुम्हाला कमी स्कोरिंग होतं. किंवा इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिश जर लँग्वेज घेतली तर इंग्लिशमध्ये जर आलेली कविता आहे त्या कवितेचा जर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थछटा नाही कळली तर मग त्यामध्ये तुमचा स्कोरिंग हे कमी होऊ शकतो. त्यामुळं जे लँग्वेज तुम्हाला एकदम सोपी जाते ती लँग्वेज फर्स्ट लँग्वेज म्हणून निवडायची. जसे आपण मराठी आहे, आपली मातृभाषा मराठी आहे, तर तुम्ही फर्स्ट लँग्वेज ही मराठी निवडा. म्हणजे काय होतं की आपल्याला हे मराठीचा पहिला पॅरेग्राफ येणार आणि दुसरा हा कवितेचा. तर कविता बऱ्याचशा आपल्या लहानपणापासून पुस्तकांमध्ये येऊन गेलेल्या असतात, त्याच्या आपल्याला माहितीही असतं आणि आपण इझिली ह्या पॅरेग्राफ जो आहे कवितेचा सॉल्व करू शकतो आणि आपल्याला ते कळतं पण. त्यामुळं शक्यतो पहिली भाषा निवडतानाही मराठी निवडा. आणि आता तुम्ही पाहू शकता की मी पुढचं दाखवते की आता ही दुसरी भाषा आहे.
जर द्वितीय भाषा, तर द्वितीय भाषा कोणतीही असू दे, मराठी असू दे, हिंदी असू द्या किंवा इंग्लिश असू द्या, प्रत्येक द्वितीय भाषा जी असते त्याच्यामध्ये 2 पॅरेग्राफच येतात. हा एक पॅरेग्राफ आणि त्यानंतर दुसरा एक पॅरेग्राफ. आता जरी मग तुम्ही हिंदी भाषा निवडली तर तुम्हाला पॅरेग्राफचे उत्तरं हे सोपेच थोडेसे पडतात. वाचल्यावर पॅरेग्राफमध्ये जास्त तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. आणि मग तुम्ही काय करू शकता की स्कोरिंग जास्त करू शकता. कारण 2 लँग्वेजमध्ये जर तुम्हाला 50 मार्क मिळाले, 25-25 आपण धरू रँडमली, तर 25-25 जरी मार्क तुम्हाला दोन्ही ह्याच्यामध्ये मिळाले तर 90पैकी 50 मार्क तुमचे 2 लँग्वेजमध्येच होऊन जातात. आणि मग उरलेले तुमचे जे काय बालमानसशास्त्र आणि इतर जे काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोरिंग करायला मग लवकर तुमचा पेपर कव्हर होऊन तुम्ही पूर्ण करू शकता. आता त्यासाठीच मी तुम्हाला की भाषा निवडतानाही मला तरी वाटतं की जर तुम्ही मातृभाषा तुमची मराठी असेल तर नक्की पहिली भाषा ही मराठीच निवडा आणि दुसरी भाषा मग हिंदी, इंग्लिश किंवा कोणती तुम्हाला जी निवडायची ती निवडू शकता. कारण त्यामुळे तुमचा स्कोरिंग चांगला होईल आणि CTET पास होणं हे सोपं जातं. कारण मी तसंच केलं होतं. मी हिंदी माध्यम निवडलं होतं आणि पहिली भाषा ही मराठी घेतली होती आणि दुसरी भाषा ही हिंदी घेतली होती. आणि मी आता चॅनलवर आपल्या जे काही आहे त्याच्यावर हे 2024चा मागच्या वर्षीचाच पेपर आहे. तर ते जे काही पेपर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक सांगेल की पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये पॅडॉलॉजी CTET सोपं पास होणं का असतं, कारण की त्यामध्ये अध्यापनशास्त्रावर जास्त भर दिलेला आहे. तर अध्यापनशास्त्रामध्ये जर आपण धरलं तर पेपर 1मध्ये 70 मार्क हे अध्यापनशास्त्राला दिले गेलेले आहेत आणि पेपर 2मध्ये 60 मार्क हे अध्यापनशास्त्राला दिलेत. तर ते कसे आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगेल की तुम्ही पॅडॉलॉजीचा कसा अभ्यास करा की ज्याच्यामुळे तुमचं जास्तीत जास्त मार्क कव्हर होतील. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. उद्या परत पॅडॉलॉजीबद्दल आणि इतर काही माहिती तुम्हाला सांगेल आणि त्यानंतर मी जेवढं माझ्या चॅनल जमेल तेवढं मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाईल. माझ्या चॅनल मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत CTET एक्झामचे मराठी भाषेचे, ते तुम्ही नक्की पहा आणि त्यातून तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. धन्यवाद.